नमस्कार मित्रांनो, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. रेल्वे मार्फत खूप चांगली अशी भरती आलेली, याचे खूप सारे विद्यार्थी फॉर्म भरत आहे. उमेदवारांना फॉर्म भरण्यात एक महत्त्वाची अडचण येते, ते म्हणजे पोस्टला प्रिफरन्स कसा द्यायचा. म्हणजे जी 5 पद आहेत पदवीधरांसाठीचे, मग कोणती पोस्टला वरती ठेवायचं, कोणती पोस्टला 2 नंबरला ठेवायचं, कोणती पोस्टला 3, 4 नंबर, अशा पद्धतीने सिक्वेन्स कसा ठेवायचा, ती सर्व गोष्ट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. बघा, विषय असणार आहे प्रिफरन्स कसा द्यावा, कोणती पोस्ट प्रथम, आणि प्रिफरन्स देताना कोणते निकष तुम्ही जे आहेत तर ते गृहीत धरले पाहिजे. बघा, पहिल्यांदा आपल्याकडे 5 पद आहेत आणि या 5 पदांसाठी आपल्याला प्रिफरन्स द्यायचं आहे. जसं की पहिलं पद आहे चीफ कमर्शियल, दुसरं स्टेशन मास्टर, तिसरं गुड्स ट्रेन मॅनेजर, चौथं ज्युनियर अकाउंटंट आणि 5वं आहे सिनियर क्लर्क कम टायपिस्ट. तर यांच्यापैकी आपल्याला क्रम लावायचे की कोणतं पोस्ट वरती कोणतं पोस्ट खाली, कारण की त्याच्यानुसारच आपल्याला जे आहे तर ते सिलेक्शन वगैरे जे आहे तर ते भेटणार आहे मित्रांनो. म्हणून फार महत्वाचं आहे. बघा, निकष काय असले पाहिजेत. सगळ्यात आधी तुमचा निकष असला पाहिजे की कोणत्या पदासाठी पगार हा जास्त आहे तो. त्याच्यानंतर कोणत्या पदासाठीचं प्रमोशन मला सगळ्यात जास्त प्रमोशन भेटू शकतो, खूप चांगल्या लेवलचं प्रमोशन भेटू शकतं. तसेच माझी पोस्टिंग कुठे होणार आहे, माझ्या घरापासून जवळ होऊ शकते का, कधी माझी बदली होऊ शकते का, याच्या संदर्भातलं तुम्ही बघू शकता. कामाचं स्वरूप काय, असं नाही ना तो खूप हेक्टिक जॉब आहे आणि मला तर हेक्टिक जॉब अजिबातच आवडत नाही, मला फक्त ऑफिस जॉब आवडतो. तर असं तर तुमचं नेचर नाही ना, तर ते नेचर बघावं लागतं. आणि सुट्ट्या तर भेटतात ना, कारण की मला इतर परीक्षांचा देखील जो आहे तर तो अभ्यास करावा लागतो.